नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात 20 डंका. पैसा पुराण या आपल्या विशेष सखोल आणि विश्लेषणात्मक बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, जागतिक अर्थव्यवस्थेपासून भारतीय शेअर बाजारापर्यंत, अमेरिकेतील महागाईपासून सोनं आणि चांदी यांच्या किमतीपर्यंत, कमोडिटी बाजारातील नव्या संधीपासून पेट्रोल डिझेलच्या दरापर्यंत आणि गुंतवणूकदारांच्या मनातील प्रश्नांपासून सामान्य नागरिकांच्या खिशावरील भारापर्यंत आज आपण अनेक महत्त्वाच्या आर्थिक घडामोडींचा सखोल आढावा घेणार आहोत. जगभरातील अर्थव्यवस्था एका अतिसंवेदनशील टप्प्यावर उभी आहे. एका बाजूला भूराजकीय तणाव, दुसऱ्या बाजूला ऊर्जा बाजारातील अस्थिरता, तिसऱ्या बाजूला वाढती महागाई आणि चौथ्या बाजूला व्याज दराबाबतची अनिश्चितता. या सगळ्यांचा परिणाम आता थेट सामान्य नागरिकांच्या जीवनावर दिसू लागला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आजची पहिली आणि सर्वात महत्त्वाची बातमी. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसमोर पुन्हा एकदा महागाईचे गंभीर आव्हान उभे ठाकले आहे. वाढत्या ऊर्जा किमती आणि जागतिक भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील महागाईचा दर 3 वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. यामुळे जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेची चिंता ही वाढली असून त्याचा परिणाम आता जागतिक बाजारावर देखील दिसू लागला आहे. एप्रिल 2026 मध्ये अमेरिकेचे वैयक्तिक उपभोग खर्च निर्देशांक म्हणजेच PCE आधारित महागाई दर हा 3.8% पोहोचला आहे. गेल्या 3 वर्षातील ही सर्वाधिक नोंद मानली जात आहे. विशेष म्हणजे अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह ज्या 2% महागाईच्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करत आहे त्यापेक्षा हा दर खूपच जास्त आहे. महागाई वाढण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे ऊर्जा क्षेत्रातील वाढलेला दबाव, पश्चिम आशियामधील तणाव आणि जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरतेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. नैसर्गिक वायूचे दर देखील वाढले आहेत. परिणामी पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती वाढल्या असून त्याचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर झाला आहे. आणि जेव्हा वाहतूक खर्च महाग होतो तेव्हा उद्योग क्षेत्रातील उत्पादन खर्च वाढतो. उत्पादन खर्च वाढला की वस्तूंच्या किमती वाढतात आणि त्याचा शेवटचा फटका हा सामान्य ग्राहकांना बसतो. आजच्या अमेरिकेत अन्नधान्य, घरभाडे, आरोग्य सेवा, विमा, प्रवास आणि दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढताना दिसत आहे. ऊर्जा आणि अन्न पदार्थ वेगवेगळे मोजून वापरला जाणारा कोर PCE निर्देशांक वाढल्याने महागाई केवळ एका क्षेत्रापुरती मर्यादित नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेत पसरत असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे नागरिकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. पगारवाढीचा वेग आणि महागाईचा वेग यामध्ये देखील मोठी तफावत ही निर्माण झाली आहे. अनेक अमेरिकन कुटुंबियांना आता बचतीचा आधार घ्यावा लागत आहे. रोजच्या खर्चासाठी बचतीचा वापर वाढला असून देशातील बचत दरही गेल्या काही वर्षाच्या निशांकी पातळीवर पोहोचल्याचं चित्र आहे. वाढत्या खर्चामुळे अनेक कुटुंबांचे मासिक बजेट हे कोलमडू लागले आहेत. यामुळे फेडरल रिझर्व्ह समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याज दर उच्च पातळीवर ठेवावे लागतील की आर्थिक वाढ टिकवण्यासाठी काही प्रमाणात दिलासा द्यावा लागेल, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे. महागाई कमी झाली तर गृहकर्ज, वाहन कर्ज आणि उद्योग क्षेत्रातील कर्ज आणखी महाग होऊ शकतात. महागाईचा प्रश्न हा केवळ आर्थिक नसून तो राजकीय स्वरूप देखील धारण करत आहे. वाढत्या किमतीमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. सरकारवर महागाई नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचा दबाव हा देखील वाढत आहे. अर्थतज्ञांच्या मते पश्चिम आशियातील तणाव लवकर कमी झाला नाही तर अमेरिकेतील महागाई आणखी काही महिने उच्च पातळीवर राहू शकते. यामुळे आर्थिक वाढीचा वेग हा मंदावण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो, जेव्हा अमेरिकेतील महागाई वाढते तेव्हा त्याचा पडसाद केवळ अमेरिकेपुरता मर्यादित राहत नाही, त्याचा परिणाम जगभरातील बाजारांवर देखील दिसून येतो. विशेषतः कमोडिटी बाजारात मोठे बदल हे घडू लागतात. या संदर्भातली पुढील महत्त्वाची बातमी. आतापर्यंत गुंतवणूकदारांचे लक्ष प्रामुख्याने सोनं आणि चांदी यांच्यावर केंद्रित असायचे. मात्र आज जागतिक कमोडिटी बाजारात तांबे आणि ॲल्युमिनियम या औद्योगिक धातूंनी नवे आकर्षक निर्माण केले आहे. हरित ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे, इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या वाढत्या उत्पादनामुळे आणि औद्योगिक विकासामुळे या धातूंची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळे अनेक तज्ज्ञ तांबे आणि ॲल्युमिनियमला भविष्यातील ग्रोथ मेटल म्हणून संबोधतात. तांबे हा आधुनिक अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. वीज वाहिन्या, डेटा सेंटर्स, इलेक्ट्रॉनिक वाहने, सौर ऊर्जा प्रकल्प, मोबाईल फोन, संगणक आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये तांब्याचा मोठ्या प्रमाणावर वापर हा होत असतो. जगभरात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. अनेक देश हरित ऊर्जेकडे वेगाने वाटचाल करत आहे. यामुळे तांब्याची मागणी ही सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे अनेक देशातील खाणींमध्ये उत्पादनातील अडचणी, वाढता खर्च आणि मर्यादित पुरवठा यामुळे तांब्याच्या उपलब्धतेवर देखील दबाव निर्माण झाला आहे.
मागणी आणि पुरवठ्यामधील वाढते अंतर भविष्यातील किमतींना आणखी बळ देऊ शकतो। ॲल्युमिनियमची परिस्थिती देखील जवळपास अशीच आहे। वाहन उद्योग, विमान उद्योग, बांधकाम क्षेत्र आणि पॅकेजिंग क्षेत्र यामध्ये ॲल्युमिनियमचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो। हलके वजन, टिकाऊपणा आणि पुनर्वापर करण्याची क्षमता यामुळे या धातूची मागणी ही वाढत आहे। विशेषतः इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योगात ॲल्युमिनियमचा वापर हा वाढत आहे। वाहनांचे वजन कमी केल्यास बॅटरीची कार्यक्षमता वाढते, त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्या मोठ्या प्रमाणावर ॲल्युमिनियमचा वापर हा करत असतात। चीनसारखा प्रमुख उत्पादक देशातील उत्पादन मर्यादा आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडथळ्यामुळे ॲल्युमिनियमच्या किमतींनाही आधार मिळत आहे। तज्ज्ञांच्या मते ही तेजी तात्पुरती नसून दीर्घकालीन बदलाचे संकेत देणारी आहे। यामुळे कमोडिटी बाजारातील गुंतवणूकदार आता या दोन्ही धातूंवर विशेष लक्ष ठेवून आहेत। मात्र कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी जागतिक आर्थिक परिस्थिती, डॉलरचा दर, चीनमधील मागणी आणि भूराजकीय घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे। आणि आता वळूया त्या बाजाराकडे ज्या बाजाराकडे भारतीय गुंतवणूकदारांचे सर्वाधिक लक्ष असतं, तो म्हणजे सोनं आणि चांदी। जागतिक आर्थिक घडामोडी, अमेरिकेच्या व्याजदराबाबतची अनिश्चितता आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तणाव यामुळे थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावर होत आहे। गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमती या विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत। सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून जगभरातील गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहे। यामुळे सोन्याला मोठा आधार हा मिळत आहे। 24 कॅरेट सोन्याचा दर हा अनेक शहरांमध्ये उच्चांकी स्तरावर कायम आहे। लग्नसराईचा हंगाम आणि पारंपरिक गुंतवणुकीची मानसिकता यामुळे ही मागणी टिकून आहे। मात्र वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांची खरेदी करण्याची इच्छा असून देखील ती पूर्ण होत नाहीये। चांदीच्या बाजारात देखील मोठे चढ उतार हे सुरू आहेत। औद्योगिक वापरामुळे चांदीच्या किमतीवर जागतिक आर्थिक घडामोडीचा प्रभाव हा अधिक दिसून येतो। काही व्यवहारांमध्ये नफा वसुलीमुळे घसरण दिसली असली तरी दीर्घकालीन दृष्टीने चांदीकडे सकारात्मक नजरेने पाहिले जाते। तज्ज्ञांच्या मते अमेरिकेतील महागाईचे आकडे, फेडरल रिझर्व्हची भूमिका आणि पश्चिम आशियातील परिस्थिती हे घटक आगामी काळात सोनं आणि चांदी यांच्या दराची दिशा ठरवतील। तर मित्रांनो, कमोडिटी बाजारातील हालचालीसोबतच गुंतवणूकदारांच्या नजरा आता भारतीय शेअर बाजारावर देखील खिळल्या आहेत। तर पाहूया आजच्या शेअर बाजाराचा आढावा। भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी मिश्र पण सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं। दिवसाच्या सुरुवातीला काहीशी सावधगिरी दिसून आली, पण नंतर IT क्षेत्रातील खरेदीमुळे बाजारात सावरत असल्याचा स्थिरतेचा मार्ग मोकळा झाला। सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये दिवसभर चढ उतार सुरू होते, मात्र व्यापक बाजारातील सकारात्मकता ही कायम राहिली। IT क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने बाजाराला आधार मिळाला। ऑटो, मेटल्स आणि ऊर्जा क्षेत्रातील काही शेअर्समध्ये नफा वसुली ही दिसून आली, मात्र रिअल्टी आणि वित्तीय क्षेत्रातील निवडक समभागांमध्ये चांगली खरेदी ही दिसून आली। विशेष म्हणजे मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये देखील गुंतवणूकदारांचा विश्वास हा कायम आहे। यामुळे बाजारातील व्यापक सहभाग वाढल्याचे संकेत हे दिसत आहेत। अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा मध्ये निर्माण झालेला आशावाद यामुळे बाजाराला काही आधार मिळाला आहे। यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीवर दबाव आला असून भारतासाठी ही बाब सकारात्मक मानली जात आहे। परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या हालचालीवर देखील बाजाराचे लक्ष आहे। आगामी काळात जागतिक परिस्थिती सुधारल्यास भारतात परदेशी गुंतवणूकदारांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तज्ज्ञांच्या मते दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी भारतीय बाजार अजूनही आकर्षक आहे, मात्र अल्पकालीन अस्थिरता कायम राहू शकते। आणि आता शेवटी पण सर्वसामान्यांच्या खिशांशी थेट संबंधित बातमी, पेट्रोल डिझेलची। देशभरातील वाहनधारकांसाठी 19 मेचा दिवस काहीसा दिलासादायक ठरला। सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत। गेल्या काही दिवसांपासून इंधन दरांमध्ये सातत्याने वाढ ही होत आहे। यामुळे वाहनधारकांवर अधिकचा भार हा वाढत आहे। अशा परिस्थितीत आज दरांमध्ये वाढ न झाल्याने काहीसा दिलासा हा मिळाला आहे। मात्र इंधनाच्या किमती अजून देखील उच्च पातळीवर कायम आहे। अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर हे 100च्या पुढे असून डिझेल देखील महागच आहे। इंधन महाग झाल्याचा परिणाम केवळ वाहनधारकापुरता मर्यादित राहत नाही। वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाला, अन्नधान्य, बांधकाम साहित्य आणि विविध सेवांच्या किमतीवर देखील ह्याचा परिणाम पाहायला होतो। तज्ज्ञांच्या मते जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये होणारे बदल, पश्चिम आशियातील तणाव आणि पुरवठा साखळीवरील दबाव यांना इंधन दरावर थेट परिणाम करत आहे। भारत आपल्या गरजेपैकी मोठ्या प्रमाणात कच्चे तेल हे आयात करतो। यामुळे जागतिक बाजारातील किमती वाढल्याने देशांतर्गत दरांवर परिणाम होणे स्वाभाविक आहे। सध्या दर स्थिर असले तरी भविष्यातील परिस्थितीबाबत अनिश्चितता कायम आहे। यामुळे ग्राहक आणि उद्योग क्षेत्र या दोघांचेही लक्ष जागतिक ऊर्जा बाजारातील घडामोडीवर केंद्रित आहे।
तर मित्रांनो, आजच्या संपूर्ण बुलेटिनचा सारांश एका वाक्यात सांगायचं झाला तर जगभरातील अर्थव्यवस्था सध्या संक्रमणाच्या आणि अनिश्चिततेच्या टप्प्यातून जात आहे. अमेरिकेतील वाढती महागाई, पश्चिम आशियातील तणाव, ऊर्जा बाजारातील अस्थिरता, सोनं आणि चांदी यांच्या दरातील चढ उतार, कमोडिटी बाजारातील नव्या संधी, भारतीय शेअर बाजारातील हालचाली आणि इंधन दरातील बदल या प्रत्येक गोष्टीचा परिणाम थेट आपल्या खिशावर होतो, आपल्या गुंतवणुकीवर होतो आणि आपल्या भविष्यातील आर्थिक नियोजनावर होतो. यामुळे भावनिक निर्णय घेण्याऐवजी माहितीच्या आधारे संयमाने दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून आर्थिक निर्णय घेणे ही आजच्या काळाची गरज आहे. आजचं हे विशेष पैसा पुराण बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्थविश्वातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड, शेअर बाजारातील प्रत्येक कल, कमोडिटी बाजारातील प्रत्येक संधी तसेच देश विदेशातील आर्थिक बदलांचे सखोल विश्लेषण घेऊन आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या आर्थिक नियोजनाची काळजी घ्या. मी अमोल मोरे घेतो तुमचा निरोप. धन्यवाद.